आरोप आहे। सर्व मोबाईल कंपन्यांचे इल्लीगल टावर वाचवण्याकरता आयटी सचिवांनी कोणाच्या तरी दबावात असं पत्र काढलंय। माझी माननीय मंत्र्यांना, माझी माननीय सामंत साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून माननीय उपाध्यक्ष महोदय की आपण केंद्राची आयटी पॉलिसी मागवावी, त्यात कुठल्या नियमांतर्गत टावर उभं करतात ते बघावे। आणि असं कसं पत्र आयटी सचिवांनी काढलं की पॉलिसीच्या व्यतिरिक्त जाऊन आपण जर पत्र काढतोय याचा अर्थ आपण महाराष्ट्र सरकारला आपण फसवतो आहे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या अधिकाऱ्यांना आपण फसवतो आहे। त्यामुळे माझी विनंती आहे पत्राची पण आपण चौकशी करावी आणि जर हे पत्र चुकीचं आढळलं तर शासन त्या ज्या व्यक्तीने हे पत्र काढलं असेल त्यावर कुठली कारवाई करणार। आणि जिथे माझी माननीय सामंत साहेबांना विनंती आहे, ते उद्योग मंत्री पण आहेत, रस्त्यावरचं एखादं होल्डिंग पावसाळ्यात पडलं आणि लोक मरण पावले तर आपण गुन्हे दाखल करायला लागलो आहे, आपण त्याचं ऑडिट करायला लागलो आहे। माननीय उपाध्यक्ष महोदय, उद्या पावसाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा वाराधूम येते तेव्हा असे टावर कोडमडून पडले तर ती जबाबदारी कोण घेईल? आयटी डिपार्टमेंट घेईल का? त्या महानगरपालिकेचा कमिशनर घेईल का? त्या महानगरपालिकेचा जो कोणी अधिकारी असेल, स्थावर अधिकारी, तो घेईल का? मग ही जबाबदारी फिक्स केली पाहिजे की उद्या कुठलं मोबाईल टावर पडलं रस्त्यावरच्या दुभाजकामधलं किंवा कुणाच्या गच्चीवरचं, कोणाच्या टेरेसवरचं, आणि त्यात दुर्दैवी कोणाचा मृत्यू झाला, कोणी जखमी झालं, जीवित आणि वित्तहानी झाली, याची जबाबदारी कोण घेईल? कोणावर फिक्स करायची जबाबदारी? त्यामुळे आज योग्य वेळी लक्षवेधी आली आहे। सामंत साहेबांसारखा द्रष्टा मंत्री या ठिकाणी उत्तर देतो आहे। माझी उपाध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की या जबाबदाऱ्या फिक्स केल्या पाहिजे आणि म्हणून त्यात काय पॉलिसी आणि जे पत्र निघालाय, केंद्राची पॉलिसी मी वाचली आहे माननीय उपाध्यक्ष महोदय, त्याच्यात नियमांवर बोट ठेवून परवानग्या घ्यायच्या आणि मग टावर उभं करायचं। पण मोबाईल कंपन्यांनी घोटाळा करायचा, चुकीचे टावर उभे करायचे आणि मग असे पत्र काढून घ्यायचे, हा शुद्ध घोटाळा आहे, हा शुद्ध अधिकारी स्तरावरचा भ्रष्टाचार आहे। माझी उपाध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की मंत्री महोदयांनी या सगळ्या विषयाची चौकशी लावावी आणि तात्काळ सर्व इल्लीगल टावर हटवावे। आणि नागरिकांकडनं आपण उशिरा कर भरलं म्हणून 2% घेतो, महिन्याला 2%, वर्षाला 24% घेतो माननीय उपाध्यक्ष महोदय, साधा हाऊस टॅक्स नाही भरला तर यांच्याकडनं 100 पट दंड वसूल केला पाहिजे अशी माझी मागणी आहे।